नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध द्वितीया, दुसरी माळ, माता ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी देवी ही शांततेचं प्रतीक आहे. ती तपस्विनी आहे. ब्रह्म या शब्दाचा अर्थ इथे तपस्या असा आहे. तपाचे आचरण करणारी म्हणून ब्रह्मचारिणी. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ब्रह्मचारिणी देवीचे रूप अतिशय देखणे आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. अश्विन शुद्ध द्वितीयेला या देवीची विधिवत पूजा केली जाते व पांढऱ्या फुलांची आरास तिला केली जाते. पौराणिक कथेनुसार नारद मुनींनी देवीला भगवान शंकर पती मिळावा म्हणून कठोर तपश्चर्या सांगितली होती. 1000 वर्षापर्यंत देवीने फळे खाऊन तपश्चर्या केली. नंतर पुढील 3000 वर्ष जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन तिने दिवस काढले. नंतर ही बेलपत्रे खायची देखील तिने सोडून दिली. त्यामुळे तिला अपर्णा म्हणून देखील संबोधतात. कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. त्यावेळी तिची आई तिला उमा, अगं नको ग नको असं म्हणाली. तेव्हापासून तिला उमा या नावाने देखील संबोधले जाते. तिची कठोर तपश्चर्या बघून ब्रह्मदेवाने तिला वर दिला की तुझी मनोकामना पूर्ण होईल व भगवान शंकर तुला पती रूपात मिळतील. तपस्या सोडून तू घरी जा. या कथेमुळे ब्रह्मचारिणीला ज्ञानाची, ध्यानाची, तपाची देवी म्हणून ओळखली जाते. या देवीच्या साधनेने स्वादिष्ठान चक्र जागृत होते असे म्हणतात. देवीच्या हातातील कमंडलू हे जल आणि तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. तर जपमाळ ही ध्यान आणि तपश्चर्येसाठी वापरली जाते. साधना, तपस्या आणि दया करुणा हे तिचे गुणधर्म आहेत. संपूर्ण भारतात वृंदावन, कांची, उज्जैन, जगन्नाथपुरी, सिमला, पठाणकोट, कोनसेन, ग्वालियर आणि नवी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी ब्रह्मचारिणी देवीची पूजा साजरी करतात. त्यावेळी अनेक भाविक मोठ्या संख्येने पूजेस उपस्थित राहतात. ब्रह्मचार्यतुं शीलम यस्यास्या ब्रह्मचारिणी सच्चिदानंद सुशीला च विश्वरूपा नमोस्तुते. मंडळी, उद्या भेटूया सकाळी 10 वाजता आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं तिसरं रूप, देवी चंद्रघंटा.